वेगवान बातम्यांचा आढावा दुनियादारीमधून। इराण आता युद्धासाठी वेगळीच शक्कल लढवली आहे। आता सैनिकांऐवजी रोबोट युद्ध लढणार आहेत। त्यासाठी तयार करण्यात आलेल्या रोबो सोल्जर्सची चाचणी घेण्यात येईल। अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प पर्वाला सुरुवात झाली आहे। दुसरीकडे इराणनं लष्करामध्ये मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला। इराणच्या लष्करामध्ये आता रोबो सैनिक दिसणार आहेत। इराणी सैन्य लढाऊ रोबोटची चाचणी घेत आहे आणि त्यांची अनेक नवीन मॉडेल्स सुद्धा विकसित करत आहे। युद्ध सर्वांमध्ये रोबोट योद्ध्यांचा समावेश करण्याचाही इराणनं सुरुवात केल्याचं पाहायला मिळत आहे। युक्रेन युद्धावर पुतीन यांनी शी जिनपिंग यांच्याशी चर्चा केली। सोबतच त्यांनी व्हिडिओ कॉलवर युक्रेन युद्ध संपवण्याबाबत चर्चा केली। तसेच डोनाल्ड ट्रम्प यांच्या संबंधाबाबत देखील ते बोलले। याशिवाय दोघांनी रशिया आणि चीनमधील धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ करण्याचा प्रस्ताव मांडला। क्रेमलिनचे परराष्ट्र धोरण सल्लागार युरी उशाकोव यांनी रशियाला अमेरिकेशी आदरयुक्त संबंध हवे असंही म्हटलं। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडा आणि मेक्सिकोवर 25% शुल्क लादण्याची घोषणा केली। 1 फेब्रुवारीपासून हे शुल्क दोन्ही देशांवर लागू होण्याची शक्यता आहे। कॅनडाच्या सीमेवरून अमेरिकेमध्ये होणारा बेकायदा स्थलांतरितांचा प्रवेश आणि अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यात कॅनडा आता अपयशी ठरल्याचा आरोपही ट्रम्प यांनी केला। ट्रम्प यांनी अशी कोणतीही कारवाई केली तर प्रत्युत्तर देण्यासाठी कॅनडा सरकारही समर्थ आहे असं माजी पंतप्रधान कॅनडाचे जस्टिन ट्रुडो यांनी ठणकावून सांगितलं। मागील 2 वर्षांहून अधिक काळ युक्रेन आणि रशियामध्ये तीव्र संघर्ष सुरू आहे। हे युद्ध संपवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढाकार घेतल्याचं दिसतं। मात्र रशिया या वाटाघाटींना तयार नसेल तर त्याच्यावर निर्बंध लादण्यात येतील असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला। या इशाऱ्यामुळे रशियाची चिंता आणखीनच वाढली आहे। आपण कधीही चर्चेसाठी तयार असल्याचं आणि वैयक्तिकरित्या भेटण्यास तयार आहोत असंही ट्रम्प यांनी माध्यमांसमोर स्पष्ट केलं। खरं तर युक्रेन रशिया युद्ध सुरू व्हायलाच नको होतं। या युद्धामुळे लाखो लोकांचा बळी गेल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली। रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या शपथविधी सोहळ्याचे कौतुक करताना सांगितलंय की ट्रम्प यांनी त्यांच्या प्रचारात धैर्य दाखवलं आणि निवडणुकीत विश्वासार्ह विजय मिळवला। सोमवारी ओव्हल ऑफिसमध्ये परतल्यावर पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी पुतीन यांच्याशी शांतता करार करण्याचं आवाहन केलं आणि दीर्घकाळ चाललेला संघर्ष रशियाला त्रास देत आहे त्यावर भर दिलाय, त्यावर तडजोड करावी असंही ट्रम्प यांनी म्हटलं। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीनंतर आंतरराष्ट्रीय बाजारात अस्थिरतेचे वातावरण सध्या आहे। आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या चांदीच्या दरात तेजी आहे। यासह इतर बाजारातही सोन्याचे दर उसळलेत। सोन्याचे दर MCX वर सोन्याचे 79,400 रुपये आहे। आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 860 रुपयांची वाढ झाली। त्याचमुळे प्रतितोळा सोनं 82,090 रुपयांवर स्थिरावलंय। या दरासह सोन्याच्या दरानं उच्चांक नोंदवला। सोन्याच्या दराबाबत ट्रम्प यांची आर्थिक पॉलिसी आणि कमजोर डॉलर्स इंडेक्स हे महत्त्वाचे हिस्से आहेत असं बोललं जात आहे। डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी भारताला प्राधान्य देण्याचे संकेत दिले। त्यांच्या परराष्ट्र धोरणामध्ये भारताला प्राधान्य देण्यात आलंय। नवीन परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी क्वाड बैठकीनंतर भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशी चर्चा केली। क्वाड ही भारत, ऑस्ट्रेलिया, जपान, अमेरिका या 4 देशांची संघटना। या संघटनेच्या माध्यमातून हे 4 देश परस्पर सहकार्याला चालना देत आहेत। शिवाय हाच गट चीनच्या प्रत्येक हालचालीला सुद्धा आव्हान देतोय। भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी अमेरिकेमध्ये पहिल्या क्वाड बैठकीला उपस्थिती लावली आहे। सोबतच त्यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मार्को रुबियो यांची भेट घेतली। डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाच्या शपथविधीनंतर काही तासातच क्वाडच्या परराष्ट्र मंत्र्यांची ही बैठक झाली। या बैठकीनंतर एस जयशंकर यांनी एक्सपोज करत याविषयी माहिती देत यजमानपद भूषवल्याबद्दल अमेरिकेचे तसेच ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री पेनी वोंग आणि जपानचे ताकेशी इवाया यांच्या सहभागाबद्दल आभार मानले। ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे भारताशी पंगा घेऊ पाहणाऱ्या बांगलादेशच्या युनूस सरकारची हवा सध्या निघाली आहे। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयात शुल्कासंदर्भात घेतलेल्या निर्णयामुळे जागतिक व्यापारात मोठी खळबळ माजली आहे। विशेषतः बांगलादेशचा वस्त्रोद्योग या निर्णयामुळे संकटात सापडला। बांगलादेश अमेरिकेला मोठ्या प्रमाणात कपड्यांची निर्यात करतो। मात्र आता अमेरिकेने शुल्क लादण्याचा निर्णय घेतलाय।
हा बांगलादेशासाठी आर्थिकदृष्ट्या मोठा धक्का आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भेदभावाविरोधात चालवलेला विविधता, समानता आणि समावेश कार्यक्रम बंद करण्याचे आदेश दिलेत. या अभियानासाठी नेमण्यात आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना भरपगारी सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं. एवढंच नाही तर त्यांना नोकरीवरून हटवण्याचीही तयारी केली आहे. कृष्णवर्णीय, अल्पसंख्याक, समलैंगिक आणि इतर अल्पसंख्याक गटांसाठी हे अभियान राबवण्यात येत होतं. मात्र मोहीम थांबवल्यामुळे या समुदायाच्या अडचणी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येते. डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला भारताचा मोस्ट वॉन्टेड खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू उपस्थित होता. त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाल्यामुळे एकच खळबळ माजली. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला. त्यांनी सोमवारी अमेरिकन संसद कॅपिटल हिल येथे पदाची शपथ घेतली. ट्रम्प यांच्या शपथविधीला देशविदेशातून अनेक दिग्गज उपस्थित होते. पन्नूला शपथविधीसाठी आमंत्रित करण्यात आलं नव्हतं, तर त्यानं तिकीट विकत घेऊन हजेरीला लावल्याचं समजतंय. मात्र त्याला ट्रम्प यांच्या टीमनं आमंत्रित केल्याचा दावा पन्नू यानं केलाय. लेबनॉनमधील हिजबुल्लाहचा म्होरक्या शेख हमादी याची हत्या झाली आहे. तो बेका व्हॅलीतील त्याच्या घराबाहेर उभा होता. 2 वाहनांतून आलेल्या दहशतवाद्यांनी त्याच्यावर गोळीबार केला. अनेक गोळ्या लागल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या हमादीला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाला होता. स्थानिक सुरक्षा यंत्रणांनी या घटनेच्या तपासाला सुरुवात केली आहे. हमादीच्या हत्येचे कारण समजू शकलं नाही, तसंच त्याची जबाबदारीही कोणी घेतलेली नाहीये. ही हत्या कौटुंबिक वादातून झाली असल्याचा अंदाज वर्तवला जातोय. इस्रायलच्या तेल अवीवमध्ये दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात 4 जण गंभीर जखमी झाले असून हल्लेखोर ठार झालाय, अशी माहिती इस्रायलची आपत्कालीन सेवा मॅगेन डेव्हिड अडो यांनी दिली. पोलिसांच्या प्राथमिक तपासात असं दिसून आलंय की दहशतवाद्यानं नहलत बिन यामीन रस्त्यावर 3 नागरिकांवर आणि ग्रुझेनबर्ग रस्त्यावर एका नागरिकावर वार केला. या एकाची प्रकृती गंभीर होती. त्याला तेल अवीवच्या इचिलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलाय. भारताशी असलेल्या संबंधांमध्ये तणावाचं वातावरण असतानाच दुसरीकडे बांगलादेशनं चीनकडे मदत मागितल्याचं पाहायला मिळत आहे. शेख हसीनाच्या प्रत्यार्पणावरून भारतासोबत सुरू असलेल्या वादातच बांगलादेशनं चीनसोबत जवळीक वाढवली. बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री तौहिद हुसेन यांनी चीनचा दौरा केला. सोबतच त्यांनी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांची भेट सुद्धा घेतली. या बैठकीवेळी शी जिनपिंग सरकारनं बांगलादेशच्या मोहम्मद युनूस अंतरिम सरकारला दिलासा देणारा निर्णय घेतलाय. चीनने बांगलादेशला कर्जाची परतफेड करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. आता ही मुदत 20 वर्षांऐवजी 30 वर्षांची आहे. चीननं तैवानमध्ये घुसखोरी केल्याचा आरोप होतोय. तैवानमधील एक निवृत्त लेफ्टनंट जनरल चीनच्या सांगण्यावरून खासगी लष्करासाठी जवानांची भरती करत असल्याचं उघडकीस आलं. त्यासाठी त्यांनी 2018 ते 2024 दरम्यान अनेक वेळा चीनला भेट दिल्याची माहिती आहे. या निवृत्त अधिकाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल आहे. या अधिकाऱ्याला चीनकडून मोठ्या प्रमाणात निधीही मिळतोय. चीन तैवानला आपल्या देशाचा भाग मानतो, तर तैवानला ताब्यात घेण्यासाठी बळाचा वापर करण्याची धमकी सुद्धा चीननं दिली. तुर्कीच्या बर्फाच्छादित प्रदेशातील एका मोठ्या रिसॉर्टला लागलेल्या भीषण आगीत 66 जणांचा मृत्यू झाला. खोलीतील हवामान गरम करण्यासाठी असलेल्या प्रणालीमुळे ही आग लागल्याचं समजतंय. वायव्य तुर्कीमधील कार्तलकाया रिसॉर्टला ही आग लागली. आग लागल्याचं समजताच हॉटेलमध्ये थांबलेल्या पर्यटकांनी खिडक्या गॅलरीतून चादरींची दोरी करून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. अनेकांनी आगीमुळे खाली उड्या देखील मारल्या, त्यामुळे त्यांचा खाली पडून मृत्यू झालाय. इंडोनेशियातील जावा बेटाजवळील डोंगराळ गावांमध्ये अचानक भूस्खलन आणि पुरामुळे हाहाकार उडाला. या नैसर्गिक आपत्तीत 16 जणांचा मृत्यू झालाय. रेस्क्यू टीमनं चिखल आणि खडपाखाली मृतदेह बाहेर काढले. एका अधिकाऱ्याने सांगितलंय की अद्यापही 9 जण बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. पेंटुंग क्रियोनो गावातून त्यांनी किमान 16 लोकांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. बचाव कर्मचारी 9 ग्रामस्थांचा शोध घेत आहेत. इंडोनेशियामध्ये ऑक्टोबर ते मार्चच्या काळात हंगामी पाऊस पडतो, त्यामुळे अनेकदा पूर आणि भूस्खलन होतं. इंडोनेशियामध्ये 17,000 बेटं असून येथे लाखो लोक डोंगराळ भागात राहतात. पाकिस्तानमध्ये पतंग उडवणाऱ्या बंदी घालण्यात आली. पतंग उडवताना पकडल्यास 3 ते 5 वर्ष तुरुंगवास आणि 20 लाखांचा दंड ठोठावण्यात येईल. दंड न भरल्यास 2 वर्ष अतिरिक्त कारावासाची शिक्षाही होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी अल्पवयीन मुलांना पहिल्या गुन्ह्यासाठी 50,000 रुपयांचा
आणि दुसऱ्या गुन्ह्यासाठी 1 लाखांचा दंड ठोठावण्यात येतोय. पतंग उडवताना धारदार मांजाच्या वापरामुळे अनेक जीवघेणे अपघात होण्याची शक्यता असल्यानं ही बंदी लागू करण्यात आली. भारतानं शेख हसीना यांना परत न पाठवल्यास आंतरराष्ट्रीय हस्तक्षेप करण्याची तयारी बांगलादेशनं दर्शवलेली आहे. भारतानं हसीना यांच्या प्रत्यार्पणासाठी नकार दिला तर बांगलादेश आणि भारत यांच्यातील प्रत्यार्पण कराराचं स्पष्ट उल्लंघन होईल, असं अंतरिम सरकारमधील कायदेशीर सल्लागार यांनी म्हटलं. हसीना यांच्यावर मानवी हक्कांचं उल्लंघन आणि युद्ध गुन्ह्याचे आरोप दाखल आहेत. या आरोपांखाली बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायाधिकरणानं अटक वॉरंट सुद्धा जारी केला. इस्रायल डिफेन्स फोर्सेस चीफ ऑफ स्टाफ लेफ्टनंट जनरल हर्जी हालेवी यांनी मंगळवारी राजीनामा दिला. टाइम्स ऑफ इस्रायलच्या वृत्तानुसार 2023 मध्ये इस्रायलवर हमासच्या हल्ल्याची जबाबदारी घेत त्यांनी 7 ऑक्टोबर रोजी राजीनामा दिलाय. हालेवी सोबतच IDF सदर्न कमांडचे प्रमुख मेजर जनरल यारोन फिंकलमन यांनीही राजीनामा दिलाय. हा निर्णय खूप पूर्वी घेण्यात आलेला होता. हेलेवी म्हणाले, आता युद्धाच्या सर्व क्षेत्रांमध्ये IDFचे वर्चस्व आणि कामांमध्ये आणखी एक पोलीस माघार घेण्याच्या करारासह वेळ आली आहे. हालेवी यांनी पंतप्रधानांना राजीनाम्याचं पत्र पाठवलेलं असून ते 6 मार्च रोजी IDF सोडणार आहेत. भारतानं संरक्षण क्षेत्रात आणखी एक यश संपादन केलं. त्याचमुळे चीन पाकिस्तानची झोप उडाली आहे. DRDOनं नुकतीच हायपरसोनिक क्षेपणास्त्रांसंबंधित आवश्यक असलेल्या स्क्रॅमजेट इंजिनाच्या फुल कंबस्टची 120 सेकंदाची यशस्वी अशी चाचणी केली. हायपरसोनिक क्षेपणास्त्र ध्वनीच्या वेगापेक्षा 5 पट वेगानं उडतात. ही यशस्वी चाचणी हायपरसोनिक क्षेपणास्त्रांची मोहीम विकसित करण्याच्या दिशेने एक मोठं यश असल्याचं बोललं जात आहे. भारत, चीन, रशिया आणि अमेरिका यांच्यासह अनेक देश आपली ताकद वाढवण्यासाठी या हायपरसोनिक तंत्रज्ञानावर काम करत असल्याची माहिती संरक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. इराकच्या संसदेनं देशाच्या पर्सनल स्टेटस कायद्यात सुधारणा मंजूर केल्या. त्यात बालविवाहाला कायदेशीर मान्यता मिळेल असं विरोधकांचं म्हणणं आहे. या सुधारणांमुळे इस्लामी न्यायालयांना विवाह, घटस्फोट आणि वारसा यासह कौटुंबिक बाबींवर अधिकार वाढलेले आहेत. कार्यकर्त्यांचा असा युक्तिवाद आहे की त्यामुळे इराकच्या 1959च्या वैयक्तिक स्थिती कायद्याला धक्का बसलाय, ज्यानं कौटुंबिक कायद्याचं एकत्रीकरण केलं आणि महिलांसाठी सुरक्षा व्यवस्था स्थापित केली. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारकडे 7 मागण्या केल्या. शिक्षणाचं बजेट 2% 10% करण्यात यावं, देशभरातील खासगी शाळांचं शुल्क नियंत्रित करण्यात यावं, उच्च शिक्षणासाठी अनुदान आणि शिष्यवृत्ती देण्यात यावी, आरोग्य क्षेत्राचं बजेट वाढवून आरोग्य विम्यावरील कर कमी करावा, आयकर सवलत मर्यादा 7 लाख रुपयांवरून 10 लाख रुपये करण्यात यावी, जीवनावश्यक वस्तूंवरील GST रद्द करावी. या मागण्यांसह ज्येष्ठ नागरिकांसाठी योजनांची मागणी त्यांनी केली आहे. भारतीय अंतराळ संस्था इस्रोनं उपग्रहांचा वापर करून महाकुंभ मेळ्याची छायाचित्र टिपली आहेत. इस्रोच्या राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग सेंटरच्या संकेतस्थळावर ही छायाचित्र प्रकाशित करण्यात आली. यात परेड ग्राउंड आणि शिवालय महाकुंभ सुरू होण्यापूर्वी 6 एप्रिल 2024 रोजी घेतलेल्या छायाचित्रांमध्ये प्रयागराज परेड ग्राउंड दिसत आहे. यामध्ये नवीन शिवालय उद्यानाच्या निर्मितीच्या छायाचित्रांचाही समावेश आहे, जी अवकाशातून घेतली आहेत. 6 एप्रिल 2024च्या छायाचित्रात एक मोकळं मैदान सुद्धा दिसतंय. प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्याला जगभरातून लाखोंच्या संख्येनं भाविक उपस्थित असतात. महाकुंभ मेळ्यात 100हून अधिक भाविकांना हृदयविकाराचा झटका आला असून त्या भाविकांचा जीव वाचवण्यात आला असल्याची माहिती सुद्धा समोर आली. तर महाकुंभ मेळ्यात 183 गंभीर आरोग्यविषयी समस्या असलेल्या भाविकांना ICU मध्ये उपचार मिळालेत आणि 580 जणांवर यशस्वी शस्त्रक्रिया सुद्धा पार पडली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभात मोठ्या संख्येनं भाविक आशीर्वाद घेण्यासाठी किन्नर आखाड्यात पोहोचलेत. 10 वर्षांपूर्वी किन्नरांच्या या आखाड्याची नोंद करताना समाजातून तीव्र विरोध झाला होता. मात्र आता त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी भाविकांची गर्दी झाली आहे. भाविकांच्या या गर्दीमुळे अखेर समाज त्यांचा स्वीकार करेल अशी आशा निर्माण झाली. किन्नर समाजाचे 3000हून अधिक सदस्य आखाड्यात राहून संगमात स्नान करतायत. यापैकी बहुतेकांना त्यांच्या कुटुंबात दूर केलेलं होतं.
प्रयागराज येथे सुरू असणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेच्या गाड्यांचा वेळापत्रक मार्च महिन्यापर्यंत पुन्हा पुढे ढकललंय। याबाबत रेल्वेच्या इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनकडून अतिरिक्त रेल्वे गाड्या उपलब्ध होऊ शकत नसल्याचं पत्र राज्य सरकारला पाठवण्यात आलं। आतापर्यंत 9 रेल्वे गाड्या विविध तीर्थक्षेत्रासाठी सोडण्यात आल्या होत्या, मात्र पुढे ढकलण्यात आलेल्या 13 गाड्या अयोध्येसाठी असल्यानं ज्येष्ठांना अयोध्येला जाण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठी घोषणा केली। प्रयागराज, वाराणसी आणि आग्रा महानगरपालिकांसाठी बॉन्ड जारी त्यांनी केलेत। मागील आठवड्यात 9.25 कोटींहून अधिक भाविकांनी येथे पवित्र स्नान केलं। प्रयागराज महानगरपालिका प्रयागराज सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी बॉन्ड जारी करेल असं त्यांनी म्हटलं। सोबतच राज्याच्या विकासाच्या धोरणांसह प्रयागराजशी संबंधित मुद्द्यांवर सुद्धा चर्चा झाली आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियान पुढील 5 वर्षांसाठी सुरू ठेवण्यास केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली। या मिशननं गेल्या वर्षात ऐतिहासिक लक्ष्य पूर्ण केली आहेत, अशी माहिती वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे। तर बैठकीमध्ये आर्थिक वर्ष 2025-26 साठी कच्च्या तागाची सुद्धा किमान आधारभूत किंमत 5,650 रुपये प्रति क्विंटल मंजूर करण्यात आली। केंद्रीय लोकसेवा आयोगानं आज नागरी सेवा परीक्षा 2025 साठी अधिसूचना जारी केली आहे। यावर्षी आयोगानं नागरी सेवा परीक्षेसाठी 979 जागांसाठी जाहिरात काढली। गेल्या वर्षी आयोगानं 1105 पदांसाठी जाहिरात जारी केलेली होती। भरल्या जाणाऱ्या एकूण रिक्त जागांमध्ये 38 पदं ही अपंग उमेदवारांसाठी राखीव आहेत। त्यापैकी तब्बल 12 जागा अंध आणि कमी दृष्टी असलेल्या उमेदवारांसाठी तर 7 जागा कर्णबधिर उमेदवारांसाठी असणार आहेत। तर 9 रिक्त पदं ही एकापेक्षा अधिक अपंगत्व असलेल्या उमेदवारांकडून भरण्यात येतील। कर्नाटकातील उत्तरा कन्नड जिल्ह्यातील येल्लापुरा येथे बुधवारी सकाळी एक ट्रक 50 मीटर खोल दरीत कोसळला। यामध्ये 10 जणांचा मृत्यू झाला। त्याचवेळी 15 जण गंभीर जखमी सुद्धा झालेत। सावनूर येथून फळं आणि भाजीपाला घेऊन जाणाऱ्या ट्रकमध्ये 25हून अधिक जण प्रवास करत असल्याची माहिती पोलिसांना दिली। येल्लापूर येथे भरणाऱ्या जत्रेत ही फळं आणि भाजीपाला पोहोचवला जात होता। दरम्यान पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास सावनूर हुबळी महामार्गावर दुसऱ्या वाहनाला रस्ता देण्याच्या प्रयत्नात ट्रक चालकाचं नियंत्रण सुटलं आणि तो खड्ड्यात पडला। कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज अत्याचार प्रकरणी दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे। या निर्णयाविरोधात पश्चिम बंगाल सरकारनं कोलकाता उच्च न्यायालयात धाव घेतली। दोषी संजय रॉयला मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची याचिका दाखल केली, पण पश्चिम बंगाल सरकारच्या याचिकेला सीबीआयनं विरोध दर्शवलाय। संजय रॉयला सुनावलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेविरुद्ध राज्य सरकारनं अपील दाखल करणं योग्य नसल्याचा दावा सीबीआयनं कोलकाता उच्च न्यायालयात केला। न्यायालयात कोणताही निर्णय घेण्यापूर्वी सीबीआय आणि दोषींची बाजू ऐकून घेणार अशी माहिती सुद्धा मिळते। झारखंडमध्ये चकमकीत 2 नक्षलवादी ठार झालेत। झारखंडच्या बोकारोमध्ये नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये चकमक घडली। या चकमकीत पोलिसांनी 2 नक्षलवाद्यांचा खात्मा केला। सोबतच AK-47 सह इन्सास रायफल सारखी अत्याधुनिक शस्त्र आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय। मागील काही दिवसांपासून खरं तर झारखंडसह आसपासच्या जंगलांमध्ये नक्षलवादी आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये चकमकी घडत आहेत। त्यात अनेक नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात यश आलं, तर अनेक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं। दिल्ली पंजाबमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर जम्मू काश्मीरमध्ये काही ठिकाणी बर्फवृष्टी झाली आहे। हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे। पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे थंडी वाढण्याचा अंदाज आहे। सध्या दिल्लीत तापमानात वाढ झाली आहे। मंगळवारी दिल्लीचे किमान तापमान 10.6 अंश सेल्सिअस होतं, त्यामुळे तापमान 3.1 अंश सेल्सिअसनं वाढलंय। सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे तापमानातही वाढ होते, मात्र आता तापमान घटून थंडीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराह आयसीसी गोलंदाजाच्या क्रमवारीत पहिल्या स्थानी कायम आहे। 5व्या आणि शेवटच्या बॉर्डर गावस्कर कसोटीपूर्वी बुमराहनं 907 रेटिंग मिळवून इतिहास रचलेला होता। रवींद्र जडेजानं सुद्धा अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीमध्ये आपलं पहिलं स्थान कायम ठेवलंय। आयसीसीची नवी क्रमवारी आज जाहीर झाली। या क्रमवारीत दोन्ही खेळाडूंनी आपले स्थान कायम ठेवलं। कसोटी गोलंदाजाच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स दुसरा, तर दक्षिण आफ्रिकेचा कागिसो रबाडा तिसऱ्या क्रमांकावर आहे।
रोहित शर्मा तब्बल 10 वर्षांनंतर रणजी ट्रॉफीमध्ये सामने खेळणार आहे. अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वाखालील मुंबई क्रिकेट संघात रोहित शर्मा खेळेल. मुंबई विरुद्ध जम्मू काश्मीर यांच्यातील लढतीसाठी मुंबई क्रिकेट असोसिएशननं संघाची घोषणा केली. या संघात रोहित शर्मा याच्यासह चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत निवड झालेल्या श्रेयस अय्यर, यशस्वी जयस्वाल यांची नावे आहेत. भारतीय संघाचा कसोटी कर्णधार तब्बल 17 वर्षांनंतर रणजीच्या मैदानात उतरणार आहे. याआधी 2007 साली अनिल कुंबळे यांच्या बाबतीत असाच प्रकार घडलेला होता. जम्मू काश्मीरमधील बदल हे एक गाव एका वेगळ्याच भीतीच्या छायेत आहे. कारण या गावातील माणसं दिवसेगणित मृत होत आहेत. 7 डिसेंबरपासून आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला. त्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकलेलं नाही. त्याकरता केंद्र सरकारनं आंतर मंत्रालयीन समिती तयार केलेली आहे. तर देशातील सर्वोच्च वैद्यकीय संस्थांमधील तज्ज्ञही या मृत्यूमागच्या कारणांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या भीतीमुळे नागरिक घराबाहेर पडण्यासाठी घाबरत आहेत. गावात कोरोनापेक्षाही भयंकर भीतीचं सावट दिसतंय. Thank you.